अवस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः सदा सेव्या सदा सेव्या रम्या भागवती कथा यस्या श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रये। राधे राधे गोविंद गोविंद राधे। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे गोपाल 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 राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद जय हो। गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। जय हो। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे 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 गोपाल 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 राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। जय जय राधे राधे गोविंद गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। जय जय श्री राधे। गोपाल कृष्ण भगवान की जय। भागवत महापुराण पुराण की जय। व्यास भगवान की जय। शुक भगवान की जय। भीष्माचार्य महाराज महाराज की सब संतन की जय। जय जय श्री राधे। भगवान श्री कृष्णाची वाङ्मयी मूर्ती श्रीमद भागवत महापुराणाचं प्रथम स्कंदाच्या संदर्भातलं आपण
चिंतन पाहत होतो. या श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाला एक परंपरेमध्ये एक विशिष्ट नाव आहे. या स्कंदाचं नाव आहे अधिकार स्कंद. अध्यात्माचा अधिकारी कसा असावा, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या अधिकाऱ्याची अंतःकरणाची भूमिका कशी असावी, याचा विचार परामर्श आपण सकाळपासून बघत होतो. भक्तीचा उच्च अधिकारी कसा असला पाहिजे. कुंतीच्या वर्णनामध्ये आपण पाहिलं आहे, जिने भगवंताच्या समोर प्रार्थना करून एकच मागणं मागितलं आहे, देवा विपदा संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भगवतो दर्शनम यत् भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. माझ्या जीवनामध्ये खूप संकट असू दे, त्यानिमित्तानं देवा तुझं दर्शन होईल, आणि तुझं दर्शन झालं की जन्म मृत्यूची परंपरा समाप्त होईल. ह्याकरता तुझ्या दर्शनाकरता अनंत यातना आणि संकट सहन करण्याची माझी तयारी आहे. आणि माझ्याजवळ काही नसलं तरी चालेल, देवा नमो निष्कंचन वित्ताय. ज्याच्याजवळ कोणतंच वित्त नाही, त्या अशा निष्कंचन झालेल्या व्यक्तीचे आपण खऱ्या अर्थानं धन आहात. निर्वृत्त गुणवृत्तये, मायेचा प्रपंच ज्याला स्पर्श करत नाही देवा, असे आपण आहात. आपण नेहमी स्वतःच्या आनंदामध्ये रममाण होतात. आत्मरामाय शांतये, आमणी आपण मोक्ष स्वरूप आहात. कैवल्य पतये नमः. असं म्हणून कुंतीने परमार्थाचा अधिकार कसा असावा याची भूमिका या कुंतीच्या जीवनातून आपल्याला पाहायला भेटते. आणि म्हणून अध्यात्माचा अधिकारी हा कुंतीच्या अंतःकरणाचा असला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण भगवान द्वारकेला जायला लागले तेवढ्यामध्ये उत्तरा पळत येते. बघा, एकाच घरातले दोन अधिकारी आहेत. काल सकाळी एक महत्वाचं वाक्य सांगितलं होतं कुंतीच्या जीवनातलं. ती म्हणाली, मी स्त्री आहेत, आणि स्त्रीला दोन पाश असतात, एक सासरचा आणि एक माहेरचा. देवा सासर आणि माहेर हे तर आगंतुक आहे. मला याच्याही पलीकडे खरं जे माहेर आहे ना, परमात्म्याचं स्वरूप स्थिती, ह्या माहेराला मला यायचं आहे. आणि त्या खऱ्या माहेराला जर यायचं असेल ना, तर खोटे बंधनं हे सोडावेच लागतात. म्हणून अंतःकरणातली किती निर्मळता, किती सत्य स्वरूपता. देवा माझा हा जो स्नेहपाश आहे ना, स्नेहपाश मिमम छिंदी दृढम पांडुषु वृष्णेषु. पांडव आणि ह्या वृष्णी कुळातला माझा पाश नष्ट व्हावा, यातून तिचा अधिकार दिसतोय. उत्तरेचाही अधिकार आपल्याला दिसतोय. देवा हा गर्भ नष्ट झाला तरी काही हरकत नाही, हा देह नष्ट झाला तर काही हरकत नाही, पण तू जवळ असताना तुझ्या भक्ताचं अधपतन व्हावं हे जर लोकांना कळालं तर तुला काय म्हणतील, याचं मला दुःख आहे. म्हणून त्याकरता का होईना तुझ्या भक्तांचं ही वंश परंपरा चालावी, म्हणून त्या गर्भाचं रक्षण कर बरं का. हाही अधिकाराचाच विचार सांगितला. भागवतामध्ये अधिकारी वेगवेगळे आहेत बरं का. प्रमुख 3 अधिकारी आहेत.
भगवान व्यास महर्षी आणि नारद हेही अधिकारी आहेत. शुत आणि शौनक हेही अधिकारी आहेत. आणि परीक्षितीला शुकाचार्याने जी कथा सांगितली, शुकाचार्य आणि परीक्षिती हेही अधिकारी आहेत. पण यामध्ये तरतम भाव आहे. शुत आणि शौनक हे कनिष्ठ दर्जाचे अधिकारी आहेत. आपण पुढे भागवत ऐकत गेलो की आपल्याला कळेल, पण आत्ताच सांगून टाकतो. शुक आणि शौनक, विशेषतः शौनक ऋषी दिवसभर यज्ञ करायचे आणि यज्ञातला उरलेला काळ कसा व्यतीत करावा म्हणून उरलेल्या काळामध्ये भगवंताचं गुणगान करायचे, वेळ शिल्लक राहिला म्हणून. पण असं नाही, सगळा वेळ भगवत चिंतना करताच दिला पाहिजे. हा उत्तम अधिकाऱ्याचं लक्षण आहे. दुसरा जो अधिकारी आहे ना, म्हणून हे कनिष्ठ अधिकारी आहेत. दुसरे अधिकारी आहेत व्यास महर्षी आणि नारद. हेही पण अधिकारीच आहेत, पण यांनी भागवताचं चिंतन जे केलं आहे ते लोककल्याणाकरता, लोकांचं कल्याण व्हावं. म्हणजे लोककल्याण हा महत्वाचा त्यातला भाग असल्यामुळे हे मध्यम अधिकाराचे आहे. आणि उत्तम अधिकारी कोण आहे? ज्यांनी भागवताची कथा, भागवताचं चिंतन फक्त भगवंताच्या करताच केलं, असे आहे शुकाचार्य. आळवावी देवाची चाळे, आळवावी देवा, 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 देवाची चाळे, आळवावी देवा. ओ सदेह भाव करो नेया, 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 देवाची चाळे, आळवावी देवा, 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 देवाची चाळे, आळवावी देवा. देवाची हे चाडे आळवावे देवा. अतिशय सरळ वाक्य, पण जरा अंतर्मुख होऊन विचार करा. देवासाठीच, देवाचं चिंतन करण्यासाठी जेव्हा मनुष्य साधक प्रवृत्त होतो, तेव्हा सर्वात प्राधान्य हे देवाला आणि भक्तीला असतं. पण जगाचं कल्याण करायचं म्हणून देवाचं चिंतन करायचं, यज्ञात वेळ शिल्लक राहिला म्हणून देवाचं चिंतन करायचं, म्हणजे भगवंताच्या चिंतनाला दुय्यम स्थान येतं. स्वयंपाक झाला, झोप झाली, आता उरलेला वेळ चला कथा ऐकूया, नाही. भागवत कथेकरताच स्वयंपाक करायचा, भागवत कथेकरताच जेवायचं नाही. जेवण झालं, झोप झाली म्हणून भागवत कथा नाही ऐकायची. हे सगळ्यात प्राधान्य भगवंताच्या भक्तीला दिलं जातं आयुष्यामध्ये. तो उत्तम अधिकारी समजला जातो.
आणि ह्याच भगवत भक्तीचा एक अधिकारी म्हणून आपण आता ज्यांच्याकडे, ज्यांच्या चरित्राच्याकडे वळणार आहेत ते म्हणजे भगवंताचे एकनिष्ठ उपासक ज्ञानी भक्त म्हणजे भीष्माचार्य आहे. सकाळी आपण पाहिलं युधिष्ठिराने विजय संपादन केला, पण युधिष्ठिराला दिवसभरामध्ये बेचैनी असायची आणि रात्रीही झोप यायची नाही. कारण त्याला दिसायचं अनेक योद्ध्यांना मी मारलं आहे, अनेक स्त्रिया माझ्यामुळे विधवा बनलेल्या आहेत. सुवर्ण जडीत असणारं सिंहासन काट्याप्रमाणे त्याला टोचायचं. आणि म्हणून काय करावा कळत नाही. म्हणून युधिष्ठिर देवाकडे जातोय आणि विनंती करतो की देवा, मला काही समजत नाही, मला समाधानाकरता काहीतरी सांगा ना. खरं म्हणजे भगवंताने लगेच सांगायला पाहिजे होतं. जेव्हा जेव्हा संशय निर्माण झाला की तेव्हा भगवंत उपदेश करतात. अर्जुनाच्या करता भगवंताने गीता सांगितली, उद्धवाच्या करता भागवत सांगितलं. तसं अर्जुनाच्या प्रमाणेच युधिष्ठिराला हा संशय निर्माण झाला, तेव्हा भगवंताने त्याच्याकरता सुद्धा काहीतरी सांगायला पाहिजे होतं. पण तरी सुद्धा भगवंताला असं वाटलं की युधिष्ठिरांना आणि या सगळ्या पांडवांना आपण भीष्माचार्यांच्याकडे घेऊन जावं. काय बरं हेतू आहे? मोठ्या माणसाच्या प्रत्येक कृतीमध्ये आणि कृतीच्या पाठीमागे मोठा हेतू असतो, तो सामान्यांना कळत नाही. युधिष्ठिर भगवंताच्या अतिशय जवळ असायचा, पण जे माणसं अति सान्निध्यामध्ये येतात ना, त्याचं महत्व कळत नाही. किती मोठा असू द्या, पण जास्त सान्निध्य असलं की तो त्याचं महत्व कळत नाही. मिलिटरीमध्ये कर्नल अतिशय मोठी पोस्ट आहे, तो आला की लोक सगळे बाकीचे सैनिक ते घाबरतात, सॅल्यूट करतात. पण घरी आला त्याला विचारावं लागतं, जेवण देता का जरा, चहा देता का जरा. कारण का? अति सानिध्यामुळे त्याचं महत्व मिलिटरीमध्ये. पण घरी आला की चहा सुद्धा विचारून घ्यावा लागतो. अति सानिध्यामुळे माणसाचं महत्व कळत नाही. चंदन अतिशय दुर्मिळ आहे, परंतु मलयगिल पर्वतावरती त्या भिल्लांना एवढं परिचित होतं की सरपण म्हणून त्याचा उपयोग करतात. अतिपरिचयात अवज्ञा, अतिपरिचय झाला की अवज्ञा होत असते. म्हणून भगवंत अतिशय जवळ आहे, पण भगवंताला वाटलं हे जेवढी श्रद्धा आणि विश्वास असायला पाहिजे युधिष्ठिराचा तेवढा नसावा. म्हणून आपण आपल्या भक्ताकडे घेऊन जाऊया, हा एक उद्देश. आणि दुसरा उद्देश असा आहे, मी तर कृष्णं वंदे जगद्गुरुम, मी तर जगताचा गुरुच आहे, पण माझ्या भक्ताचाही अधिकार किती मोठा आहे या कुटुंबियांना कळू द्या. आणि म्हणून आपल्या भक्ताचं महत्व वाढावं, भक्ताचा अधिकार जगाला कळावा, ह्याकरता भगवंतानी युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव या सर्वांना बरोबर घेऊन भीष्माचार्यांच्या जवळ जेव्हा जात आहेत, ही गोष्ट जेव्हा त्या इतर लोकांना कळाली, त्यांच्याबरोबर पर्वत, नारद, धौम्य ऋषी, भगवान व्यास, भारद्वाज, पराशर, वशिष्ठ, गौतम, आत्री, विश्वामित्र, सुदर्शन, सुखदेवजी, ज्यांचे हृदय अतिशय पवित्र आहेत, असं कश्यप, अंगीर, बृहस्पती, असे सगळेचे सगळे ऋषीमुनी त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि भीष्माचार्यांनी पाहिलं की सगळे जवळ आलेले आहेत. आणि मग भीष्माचार्यांच्या जवळ गेले. ते भीष्माचार्य कोण आहेत? तान समेतान महाभागान उपलंब वसोत्तमः
पूजा यामास धर्मज्ञो देशकाल विभागवित. ते अष्ट वसूंच्या पैकी एक वसू आहे. मगाशी म्हटलो की त्यांचं मूळचं नाव आहे देवव्रत, पण आपल्या वडिलांच्या करता अतिशय भीष्म प्रतिज्ञा केली तेव्हापासून त्यांना भीष्माचार्य असं म्हणू लागले. ते ज्ञानी आहे, उपासक आहे, भक्त आहेत, पण इथं त्यांची ओळख करून देताना म्हटलं आहे देशकाल विभागवित. हा देश कोणता आहे, हा काल कोणता आहे, योग्य देशाची आणि योग्य कालाची ज्यांना जाण आहेत असे देश कालाला जाणणारे धर्मज्ञ हे भीष्माचार्य आहेत. आणि म्हणून त्यांच्या समोर सगळेचे सगळे गेलेले आहेत. आणि गेले असताना भीष्माचार्यांनी सगळ्या पांडवांना पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये अतिशय आनंद झाला. अर्जुनाला बघून भीष्माचार्य म्हणतात, अरे अर्जुना, तू किती भाग्यवान आहेस. ज्या योग्यांना ध्यान करूनही जो परमात्मा समाधीमध्ये येत नाही, तू मात्र तुझ्या संबंधाने त्याला मामे भाऊ केला आहे. तू आपला प्रिय मित्र बनवलेला आहे, तू हितकर्ता बनवलेला आहे. एवढंच नाही, स्वतःचा मंत्री बनवलेला आहे, दूत बनवलेला आहे, आणि महाभारतीय युद्धामध्ये रथ हाकवणारा ड्रायव्हर बनवला आहे. तू त्याला सारथी बनवलेला आहे. एवढे संबंध तू ईश्वराच्या बरोबर निर्माण केले. काय तुझा अधिकार. यम मन्यसे मातुलेयम प्रियम मत मित्रम सुरुत्तमः अकारो सचिवम दूतम सौराद अत सारथिम. हे सगळं सगळं तू केल्यामुळे मला तुझं कौतुक वाटतंय. भीष्माचार्य म्हणतात, ह्या भगवंताला पाहण्याकरता मृत्यूच्या समयी भक्त कसे करत असतात. भक्ता आविष्य मनो यस्मिन वाचा यन्नाम कीर्तयन त्यजन कलेवरम योगी मुच्यते कामकर्मभी. मृत्यूच्या समयी मन वाचा सगळं भगवंताच्या मध्ये समर्पित करून सगळेचे सगळे मुक्त होतात. असा परमात्मा तू घेऊन आला आहेस. धन्य आहे तुझं कर्तृत्व. आणि मग भगवंताचा उद्देश भीष्माचार्यांनी ओळखला. हे कशा करता घेऊन आले आहेत. सगळ्यांना समोर उभं केलं आणि भगवंत सगळ्यांना एक बोलायला लागले. त्यांनी उपदेश सुरुवात केली, कारण त्या ठिकाणी युधिष्ठिराधिक आले होते. असं म्हणतात, भगवंतांनी उपदेश करायला सुरुवात करताना दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशः स्त्री धर्मान भागवत धर्मान समासव्य सयोगतः. त्यांना सांगितलं, युधिष्ठिरा, तू राजा आहेस आणि युद्धाकरता तू जर घाबरलास तर भविष्यात तू युद्ध कसं करणार. म्हणून राजाचा धर्म आहे, जे अधर्मी लोक आहे त्यांना नेस्तनाभूत करणं आणि धर्माची संस्थापना करण्याकरता प्रयत्न करणं. तुझं नाव धर्म आहे, याकरता तू घाबरू नकोस, तुझं कर्तव्य केलं आहेस. म्हणून राजधर्माचाही उपदेश त्याला केला. दान धर्म, योग्य वेळेस व्यक्तीने दान कोणाला केलं पाहिजे त्याचाही विचार सांगितला. मोक्ष धर्मान, माणसाचं अंतिम गंतव्यस्थान भगवत प्राप्ती आहे. सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्तिरूप मोक्ष प्राप्त करून घ्यावा हाही विचार सांगितला. आणि प्रत्येक स्त्रीचा धर्म कोणता असो, हा स्त्री धर्मान, प्रत्येक गृहिणीने कोणत्या धर्माचं पालन केलं पाहिजे की तिचं जीवन हे सुखकर होईल. माऊली म्हणतात, या स्त्री धर्माचं जर पालन केलं गेलं ना, तर आज भारतामध्ये 80% केसेस या वयवर्ष 25 ते 35 वयोगटातील मुलामुलींच्या आहेत. आणि त्या सगळ्या केसेस डिवोर्सच्या आहेत.
असं का होतं? याचं कारण आहे स्त्री धर्माचं पालन त्यांच्याकडनं होत नाही. स्त्री धर्माचं पालन करायचं म्हणजे नुसतं आपल्या पतीचंच मत ऐकायचं असं नाही, तर पतीचं मनोगतही ओळखलं पाहिजे. माऊली असं म्हणतात, पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता अनयासे आत्महिता मिळेची गा. फक्त नवऱ्याचं संगोपन किंवा त्याचं म्हणणं ऐकायचं नाही, तर त्याचं मनोगत काय आहे, त्याला आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, परिवार आहे, त्याचे हे इतर जे संबंधित आहेत त्यांचीही काळजी घेणं. आणि ही जर काळजी घेतली घरातल्या स्त्रीने, तर तिला मोक्ष प्राप्त करण्याकरता काशीला, हरिद्वारला, मथुरेला, आळंदीला, पंढरपूरला जाण्याची गरज नाही. मोक्ष तिच्या घर बसल्या भगवंत तिला आणून देतो. कारण जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. ईश्वराने तिच्याकरता ते काम दिलं आहे, म्हणून हे काम नाही तर हे माझी ईश्वराची पूजा आहे. मी सगळ्या जगाला खाऊ घालू शकत नाही, पण ईश्वराने मला यांची सेवा करण्याकरता मुलांच्या रूपानं तो परमात्माच माझ्या समोर आहे. या बुद्धीने जर सेवा केली तर तिला मोक्ष प्राप्त होतो. आणि हीच तर महाविष्णूची पूजा आहे. महाविष्णूची पूजा म्हणजे प्रत्यक्ष गंध अक्षता नाही, तर पतीचं म्हणणं ऐकणं आणि त्यासारखं वागणं हीच महाविष्णूची पूजा आहे. अनुभव नाही तुझा. हा स्त्री धर्माचा विचार चालत असताना द्रौपदीने अलगद पद्धतीने हास्यस्मित केलं. व्यासांचं लक्ष नेमकं तिकडे गेलं. भीष्माचार्यांचं लक्ष द्रौपदीकडे गेलं आणि म्हटले, का हसलीस? नाही म्हटले, सहज हसले मी. भीष्माचार्य म्हणतात, कुलवान घरातील स्त्रिया विनाकारण सहज हसत नाही. त्यांच्या हसण्यामध्ये देखील खूप मोठा अर्थ असतो. सांगा, काय चुकलं का माझ्याकडनं बोलताना? नाही म्हटले, आता तर काही नाही चुकलं तुमचं बोलताना, पण हा स्त्री धर्म सांगण्याच्या अगोदर तुमचं बरंच काही चुकलं आहे. तुमच्या घरातली स्नुषा कुलवधू तुमच्या समोर दुःशासनानं कौरवांच्या सभेमध्ये वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या मुखातून स्त्री धर्माचं प्रवचन जसं आता तुम्ही सांगतात तेव्हा शब्द का निघाला नाही? बोला. तेव्हा भीष्माचार्य उत्तर देतात, खरं आहे, मी त्या काळात सुद्धा म्हणायला पाहिजे होतो, परंतु त्या काळामध्ये मी कौरवांच्या बाजूने लढत होतो. त्यांचं अन्न खाल्लं होतं आणि त्यांच्या अन्नाने माझ्या शरीरामध्ये रक्त तयार झालं होतं. त्यामुळे अन्याय होत असताना सुद्धा त्या रक्ताचा परिणाम असा आहे, प्रतिकार मला करता आला नाही प्रतिकार करता आला. म्हणून अन्न खाताना देखील कोणाच्या हातचं अन्न खायचं हा एक खूप महत्वाचा भाग आहे. वर्तमान काळात असं म्हणतात, हां त्याला काय होतं, त्याला काय होत नाही, त्याच्यावरती खूप मोठ्या गोष्टी अवलंबून आहेत. कारण अन्नापासूनच सप्त धातूंची निर्मिती होते असं आयुर्वेद शास्त्र सांगतं. आणि म्हणून त्या काळात कौरवांच्या अन्नाचं रक्त माझ्या शरीरामध्ये होतं, त्यामुळे प्रतिकार मी करू शकलो नाही. पण आता अर्जुनाने इतके बाण मारले, कौरवांनी दिलेल्या अन्नाच्या पासून निर्माण झालेल्या रक्ताचा एक थेंब सुद्धा माझ्या शरीरामध्ये आता नाहीये. आणि अर्जुनाने मला ते रक्त बाहेर काढण्याकरता बाणांचा उपयोग केला आणि आता पूर्णपणे आता स्वतंत्र झालेलो आहे. आणि मग मला कळालेलं आहे स्त्रीचा धर्म काय आहे. तिने मान्य केलं, भगवत धर्म सांगितला, सगळ्या धर्माचं येतं सांग विचार केला. आणि अशाच परिस्थितीमध्ये एक विशिष्ट काळ आला होता, उत्तरायण. असं म्हणतात, मरायचं असेल ना तर उत्तरायणामध्ये जर देह ठेवला, मृत्यू जर आला तर त्याला पुन्हा जन्माला येता येत नाही किंवा तो जन्माला येत नाही उत्तरायणामध्ये देह ठेवला तर. पण उत्तरायणामध्ये मरण हा नेम कोणाच्या करता आहे? 3 वाक्य लक्षात ठेवा. जो ज्ञानी महापुरुष असतो ना
तो कोणत्याही काळात कसाही केव्हाही आणि कधी जरी मृत्युमुखी पडला त्याच्याकरता मोक्ष ठेवलेलाच आहे. कारण तो मृत्यूच्या अगोदरच भगवत स्वरूप झालेला असतो. तेवी सदाभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जाओ. मृत्यूच्या अगोदरच तो भगवन स्वरूप झालेला असतो. दुसरा नेम, अज्ञानी मनुष्य कोणत्याही चांगल्या मुहूर्तावर जरी मेला तरी काही फरक पडत नाही. तो अधोगतीला जायचा तो जातोच. आपण हे पाहिलं आहे ना. धुंदुकारीच्या करता गयेमध्ये गोकर्णाने श्राद्ध केलं, पण तो म्हणतो असे श्राद्ध हजारो जरी केले ना तरी माझा उद्धार होणार नाही. मला माहिती मी किती क्रूर कर्म केलं आहे. म्हणजे योग्य कालाची गरज अज्ञानाच्या करताही नाही आणि ज्ञानाच्या करताही नाही. कारण ज्ञानी मुक्तच असतो आणि अज्ञानी हा बद्धच असतो. मग योग्य काळाची देह ठेवण्याकरता काळाची गरज कोणाला असते? उपासकाला असते. जे भगवंताची उपासना करतात, ध्यान करतात, त्यांना देह ठेवण्याकरता उत्तरायण आणि दक्षिणायन असे 2 आयन आहेत. आयन म्हणजे राहण्याचं ठिकाण. वर्षातनं 6 महिने दक्षिणायन असतो आणि 6 महिने उत्तरायण असतो. भीष्माचार्य जेव्हा शरपंजरवरती पडले होते तेव्हा दक्षिणायन चालू होता आणि त्याच समयी उत्तरायण लागलेला होता. आता देहत्याग करण्याची उत्तम वेळ आहे आणि म्हणून सर्व इंद्रिय अंतर्मुख केले. असं म्हणतात सर्व इंद्रियांचं आवृत्ती करून, सर्व इंद्रिय अंतर्मुख करून मनामध्ये स्थापित करावे. मन बुद्धीत स्थापित करावं, बुद्धी प्रकृती स्थापित करावी आणि प्रकृती सुद्धा परमात्म्याच्या मध्ये विलीन करावी. आणि असं करत करत आपला देह ठेवावा. अशी देह ठेवण्याची विशिष्ट पद्धत आहे. भीष्माचार्य म्हणतात आज योगायोग आहे देवा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. म्हटले बोला. ऐकताय ना देवा म्हटले. देव म्हटले हो ऐकतोय. आणि भीष्माचार्य म्हणतात बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट मला द्यायची राहिली आहे देवा, ती मला आज द्यायची आहे. भगवंत म्हटले कोणती? भीष्माचार्य म्हणतात माझी मुलगी इतक्या दिवसापासून मी योग्य वर शोधतोय, पण योग्य वर न मिळाल्यामुळे अजूनही ती कुमारिकाच आहे. आणि मला असं वाटतं की ह्या प्रसंगी माझ्या कन्येचं तुम्ही पाणी ग्रहण करावं. मगाशीच तुम्ही ऐकलं ना, भीष्माचार्य हे तर ब्रह्मचारी आहेत आणि आता भीष्माचार्य म्हणतात की माझी कन्या तुम्हाला द्यायची, तुम्ही पाणी ग्रहण करा. काय आहे या शब्दाचा अर्थ? याचा शब्दाचा अर्थ आहे कन्या आहे, पण ती कन्या गृहस्थ आश्रमाच्या माध्यमातून पतिपत्नीच्या संयोगातून निर्माण झालेली कन्या नाहीये. इथे भीष्माचार्यांनी आपल्या बुद्धीलाच कन्या म्हटलं आहे. आणि म्हणून योग्य वर मिळाला तर त्या मुलीचं भाग्य असतं. तसं बुद्धीचं खरं वैभव कोणतं असेल तर परमात्म्याची प्राप्ती किंवा परमात्म्याला समर्पण करणं हेच खऱ्या बुद्धीचं वैभव आहे. हरिपाठामध्ये आपण नेहमी म्हणतो बघा, आठवलं तुम्हाला? बुद्धीचे वैभव, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. 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 एक केशवराजे सकल सिद्धी, एका केशवराजे सकल सिद्धी.
हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा बुद्धीचं खरं वैभव कोणतं असेल तर डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, सायंटिस्ट होणं, कलेक्टर होणं, वकील होणं, एखादा नेता बनणं, शेतकरी बनणं, कलावंत बनणं, लेखक बनणं, कवी बनणं, गायक बनणं, वादक बनणं, वक्ता बनणं हे बुद्धीचं वैभव नाही आहे. बुद्धीचं खरं वैभव आहे जी बुद्धी ज्या परमात्म्याने दिली ती बुद्धी त्या परमात्म्याच्या स्वाधीन करणं. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. भगवंत म्हणतात, मयि अर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रियः. जो मन आणि बुद्धी मला समर्पित करतो ना तो माझा आवडता भक्त होतो. आणि म्हणून अधिकार भीष्माचार्यांचा एवढा आहे, त्यांच्याजवळ 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली आहे श्रद्धा. परमात्म्याच्या प्रति पराकोटीची श्रद्धा आहे. श्रद्धा कशाला म्हणतात? सत्याला धारण करण्याची कुवत जिच्यामध्ये असते त्याला श्रद्धा असं म्हणतात. नाहीतर सत्य अनेकदा आपण ऐकतो पण बुद्धी त्याचा स्वीकार करत नाही. म्हणून श्रद्धा हा अधिकारातला सर्वात महत्त्वाचा पहिला भाग आहे. तो ज्ञानासाठी पण, उपासनेसाठी पण आणि आत्मसाक्षात्कारासाठी पण. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर त्या श्रद्धेचा परिपोष झाला की मग मनुष्याच्या जीवनामध्ये वीर्य प्राप्त होतं, सामर्थ्य प्राप्त होतं. भीष्माचार्य तर ब्रह्मचारीच आहेत म्हणून वीर्य आहे. ज्यांच्याजवळ वीर्य असतं ना त्यांच्या वाणीमध्ये ओजस्विता, तेजस्विता, प्रफुल्लिता, आनंददायकता असते. आणि असे भगवत भक्त समाधीमध्ये जात असतात. म्हणून समाधी हा तिसरा महत्त्वाचा भाग आहे. श्रद्धा, वीर्य आणि समाधी. पण समाधीला जायचं असेल तर त्याच्या अगोदर बुद्धी चांगली असावी लागते. त्याला प्रज्ञा असं म्हणतात. आणि ती प्रज्ञा 2 प्रकारची आहेत. एक सत्वगुणात्मक बुद्धी आणि तमोगुण रजगुणात्मक बुद्धी. जी बुद्धी जड वस्तूंकडे आपण लावतो ना त्याची बुद्धी हळूहळू जड होते, त्याला काही कळत नाही. आणि जी बुद्धी भगवंताकडे लावली ना त्या बुद्धीच्या ठिकाणी चेतनता येते, प्रकाश येतो, दिव्यता येते, सत्वगुणता येते. आणि सत्वगुण बुद्धी जी असेल ना तिला त्याग करण्याची क्षमता येत असते. भोगाकडे जी बुद्धी लागते ना ती अशुद्ध बुद्धी आहे, तिचा उद्धार होत नाही. भगवंताकडे जी बुद्धी लावतो त्या बुद्धीच्याद्वारे आपला उद्धार होतो. आणि म्हणून प्रज्ञा, श्रद्धा, समाधी, वीर्य, प्रज्ञा हे सगळं भीष्माचार्यांच्याकडे असल्यामुळे भीष्माचार्य म्हणतात, देवा मला तुझी स्तुती करायची आहे. भीष्मांची स्तुती खूप महत्वाची आहे. आपण आता ताल आणि स्वर, लय या सगळ्यांच्या माध्यमातून
खरं म्हणजे ही स्तुती ऐकण्यासारखी आहे. भीष्माचार्यांनी 9 श्लोकाच्या मध्ये नवविधा भक्तीच जणू काही भगवंताच्या समोर अभिव्यक्त केली आणि त्यामध्ये पहिल्यांदा विचार सांगितला आहे, बुद्धीचा देवा मी माझी बुद्धी रूपी कन्या तुला समर्पित करतो आहे. इति मतिरूपकल्पिता वितृष्णा इति मतिकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमि. जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. इति मतिरूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमि. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय जय राम. स्वसुखमुपगते क्वचिल् विहर्तुं प्रकृतिमुपायुषो यद्भवः प्रवाहः. राम जय जय राम. श्री राम जय जय राम. त्रिभुवनगमनं तमालवर्णं रविकरगौरं वराम्बरदधारी. श्रीराम जय राम जय जय राम. श्री राम जय जय राम. वपुरल वपुरल ककुलाव्रताननाब्जं विजय सखेर तुरस्तु मे नावात्या. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. इति मतिरूपकल्पिता वृतृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमि. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. स्वसुखमुपगते क्वचिल् विहर्तुं प्रकृतिमुपायुषो यत् भवः प्रवाहः. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. जय जय राधारमण हरि बोल. हरि बोल. जय जय राधारमण 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 हरि बोल. जय राधारमण हरि बोल. जय 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 राधा
महात्मा पुराण की जय. भीष्माचार्यांची स्तुती आहे. त्यामध्ये भीष्माचार्य पहिल्यांदा म्हणतात, इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमनी स्वसुखमुपगते क्वचित विहर्तुम. अशी असणारी बुद्धी कशी आहे म्हटले, वितृष्णा. माझ्या बुद्धीच्या मध्ये कोणती तृष्णा नाही, कोणती आशा नाही, कोणती कामना नाही, कोणती अभिलाषा नाही. अत्यंत शुद्ध बुद्धी आहे. देवा, या शुद्ध बुद्धीचा तुम्ही स्वीकार करा. आणि भगवंत भीष्माचार्यांच्याकडे पाहता येईल. भीष्माचार्य म्हणतात, देवा थांबा, तसेच थांबा. सूर्य किरणांच्या प्रमाणे तेजस्वी पितांबर आपण धारण केलेला आहे. तुमचे कुरुळे केस वाऱ्याने उडतायत आणि ते पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यांना वाटतं सारखं देवा या स्वरूपाचं ध्यान करावं. आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा. आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा. जो मी तुझा पाहे पांडुरंगा, पाहे पांडुरंगा. जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. जो मी तुझ पाहे पांडुरंगा वेळोवेळा पांडुरंगा. जो मी तुझ पाहे पांडुरंगा रे बाबानी पानी 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 रे मा पानी सा रे मा पानी सा पानी जा रे पानी जा रे
जो मी तुझं पाय वेळोवेळा जो मी तुझं पाय वेळोवेळा जो मी तुझं पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा ऐसाची तुरा ऐसाची तुरा. भीष्माचार्य म्हणतात देवा असाच उभा राहा, मला तुझं ध्यान करायचं आहे. महाभारतीय युद्धामध्ये मी अनेक बाण तुझ्यावरती सोडले आणि तुला खूप घाम आला, घामाचे थेंब तुझ्या चेहऱ्यावरती ओघळत आहेत आणि तू माझ्याकडे पाहून धावत आहे. देवा असंच मला ध्यान करायचं आहे बरं का तुझं. पुन्हा धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती अर्जुनाने सांगितलं होतं दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ उभा कर. देवा तू दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला आणि कौरवांच्याकडे पाहत असताना त्यांचं आयुष्य तू खेचून घेतलं. ते रूप मला ध्यानात आणायचंय, तसं मला रूप दाखव बर का. देवा अर्जुनाला मोह झाला आणि त्याचा मोह निवृत्त करण्याकरता जो तत्वज्ञानाचा उपदेश करताना जे रूप तू प्रगट केला ना, त्याचं मला ध्यान करायचं आहे. आणि आणखी म्हणता देवा मला ते ध्यान खूप आवडतं. एकदा दुर्योधन माझ्याकडे आला आणि सांगितलं, इतके दिवस 6-7 दिवस होऊन गेले, सगळं सैन्य हे कौरवांचंच मरत आहे, पांडवांचा एकही योद्धा मरत नाही. तुम्ही देहाने फक्त माझ्याकडे आहात, जीव तुमचा पांडवाच्याकडे आहे. तुम्ही सेनापती तुम्हाला केला आहे ना, मग जरा अन्न आमचं खाल्लं आहे ना, राहता आमच्याकडे ना, मग आमच्याकरता युद्ध करा. त्या दिवशी भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या मी निष्पांडवी पृथ्वी करेल आणि भगवंताला हातामध्ये शस्त्र धारण करण्याकरता मी लावील. कारण भगवंतांनी प्रयत्न केला, प्रतिज्ञा केली होती की मी युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल पण हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. पण निष्पांडवी पृथ्वी करेल ही प्रतिज्ञा जेव्हा भगवंतांनी ऐकली, त्याच रात्री मध्यरात्री 3 वाजता द्रौपदीला भगवंतांनी आपल्या खांद्यावरती घेतलं असं म्हणतात आणि भीष्माचार्यांच्या शिबिरामध्ये प्रवेश केला. आणि जे भगवत भक्त असतात ना, ते पहाटे उठतात, भगवंताचं ध्यान चिंतन करतात. हे भगवंताचं चिंतन भगवंताला माहिती होतं. मग द्रौपदीला भगवंताने आपल्या खांद्यावरती घेतलं आणि पहाटे भीष्माचार्य ध्यान करत असताना द्रौपदीला सांगितलं, जा फक्त दर्शन कर. दर्शन केला आणि बांगड्यांचा आवाज आला. डोळे न उघडता भीष्माचार्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदी थांबली. महाराज तुमची कालची प्रतिज्ञा काय? निष्पांडवी पृथ्वी करील. भीष्माचार्याने डोळे उघडले. मला हे सांग, तुला आणलं कोणी इथे? मी प्रतिज्ञा केली हे बरोबर आहे, पण ही प्रतिज्ञा भंग पाडण्याकरता तुला ह्या ठिकाणी इतक्या वेळेस आणलं कोणी, त्याचं नाव मला सांग. भगवंता कोण असेल तो? माझा पाठीराखा परमात्मा आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा युद्ध सुरू झालं, भीष्माचार्याने इतके बाण सोडले अर्जुनाच्या वरती. घोडे एकीकडे, रथ एकीकडे, कवच कुंडल एकीकडे.
अर्जुन भगवंत दोघंही भीष्माचार्यांच्या त्या बाणाने अत्यंत घायाळ झाले. भगवंताला ते सहन झालं नाही. भगवंतानी लगेच मोडलेल्या रथाचं चक्र उचललं आणि भीष्माचार्यांच्याकडे सिंहाप्रमाणे धावत गेले आणि आता भीष्माचार्यांच्या अंगावरती ते चक्र टाकणार. भीष्माचार्य थांबले. बस देवा, तुला भक्ताची प्रतिज्ञा खरी करायची होते ना, म्हणून ह्या करता हातामध्ये शस्त्र धारण केलं आणि माझी प्रतिज्ञा देवा तू खरी केली. भीष्मपण केला खरा. 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 धनुर्धरा रक्षिले. धनुर्धरा रक्षिले. भीष्मपण केला खरा. भीष्मपण केला खरा. भीष्मपण केला खरा. भीष्मपण केला देवा, तू हातामध्ये चक्र घेऊन जेव्हा धावत सुटला ना, तुझ्या अंगावरती असणारं जे काही उपरण आहे, उत्तरीय म्हणतात, ते देखील निसटून गेलं. त्या उपरण्याला विचारलं, तू का निसटलास? ते म्हटले, भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, आणि आज भगवंताने हातात शस्त्र धारण केलं, प्रतिज्ञा मोडली, मला भगवंताच्या अंगावर राहायचंच नाही. म्हणजे ते देखील निसटून गेलं. देवा, असं जे स्वरूप आहे ना, त्याचं मला ध्यान करायचं आहे. खूप वर्णन केलं आणि भीष्माचार्यांनी पाहिलं की आता माझं आतमध्ये अग्नी आहे, ज्ञान चांगलं आहे, ज्योती आहे, शुक्ल आहे, क्षणमास आहे आणि हा उत्तरायणाचा काळ आहे. असं म्हणतात, यत्र काले त्वनावृत्तिम आवृत्तिम योग चैव योगिना प्रयाता यांतितम कालम वक्षामी भरतर्षभ. अग्नि ज्योतिर्ह शुक्लम क्षणमासा उत्तरायणम. हा उत्तरायणाचा काळ आहे. मला आता भगवंताच्या मध्ये विलीन व्हायचं आहे आणि म्हणून देवा, तुझं आता हे रागीट स्वरूप सोडून दे. मला प्राण तुझ्या स्वरूपात विलीन करायचं आहे, म्हणून तू धावत ये. एकटा येऊ नको, तू राधेला घेऊन ये. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके जब प्राण मृत्यूच्या समय केलेली ही प्रार्थना आहे. तन से निकले. श्री जमुना जी का तट हो, यमुना का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो. जब प्राण तन से निकले, पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो. पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो. होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. जब प्राण कंठ आवे, कोई रोग ना सतावे. जब प्राण कंठ आवे, कोई रोग ना सतावे. यम दर्शना दिखाए, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे को
साथ लाना, जब प्राण तन से निकले। एक भक्त की है अर्जी, खुद गर्द की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। देवा, एक गोष्ट करा, मला प्राणाचं उत्क्रमण करायचं आहे. कोणत्या रोगाचा त्रास होऊ नये, यमाची भीती राहू नये. प्रत्यक्ष हास्यस्मित तुमचा चेहरा असावा आणि लक्ष्मी सहित नारायण माझ्या समोर असावेत. आणि असं पाहता पाहता माझी प्राणज्योत देवा तुमच्यामध्ये समर्पित करता येईल. असं करत माझ्याकडे पहा. ह्या सगळ्या चरित्रातून आपल्याला काय शिकायला भेटतं? लोक नेहमी म्हणतात, चांगले दिवस आले ना, परिस्थिती सुधारली ना, मग आम्ही परमार्थ करू. अध्यात्म परिस्थितीवरती करायचा नसतो. कोणतीही परिस्थिती येऊ द्या, पण आपली मनस्थिती जर चांगली ठेवली तर वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा योग मनस्थिती जर असेल तर अध्यात्माचं चिंतन करता येतं. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भीष्माचार्य आहे. देह सो माझा भलतिया ठाई, देह सो माझा भलतिया ठाई, सो माझा भलतिया ठाई, देह सो माझा भलतिया ठाई, देह सो माझा भलतिया ठाई, देह सो माझा भलतिया ठाई. चित्त तुझे पाय सो द्यावे, चित्त तुझे पाय सो द्यावे, चित्त तुझे पाय गम गम गसा निसाद नि मद गम गम गसा सागा मला द द द द द द द द मे ध म गम गसा सागा मला नि सा सरे न म गम गसा गम ध नि दा. चित्त तुझे पायी असू द्यावे, चित्त तुझे पायी असू द्यावे, चित्त तुझे पायी असू द्यावे. देह सो माझा भलतिया ठाई, देह सो माझा भलतिया ठाई, देह सो माझा भलतिया ठाई. भीष्माचार्यांचं हे सगळं प्रतिज्ञा भगवंतानी ऐकली आणि भीष्माचार्य भगवंताकडे पाहता पाहतात सर्व इंद्रिय भीष्माचार्यांनी मनामध्ये विलीन केले. मन वाणीमध्ये विलीन केलं. वाणी भगवत स्वरूपाच्या ठिकाणी विलीन केली आणि प्राण घेतला आतमध्ये, पुन्हा उत्क्रमणच केलं नाही. असं म्हणतात, सामान्य मनुष्य जेव्हा मरतो ना, श्वास बाहेर टाकून मरतो. म्हणून लोक म्हणतात प्राण सोडला, प्राण सोडला असं म्हणतात. पण भगवत भक्त न तस्य प्राणा उत्क्रामंती अत्र एव समविलीयन्ते. भगवत भक्त प्राण सोडत नाही, तो भगवत भक्त आपला प्राण या समष्टीमध्ये विलीन करून टाकतो, भगवंताच्या स्वरूपाशी विलीन करून टाकतो. आणि म्हणून
भीष्माचार्याने तो प्राण आपल्या आत्मस्वरूपाच्या मध्ये विलीन केला आणि जाताना भगवंताच्या सहस्रनामांचा उपदेश भीष्माचार्यांनी केला. आपण जे विष्णू सहस्रनाम म्हणतो ना, को धर्म सर्व धर्माणाम भवत परमो मतः किं जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. भीष्मोवाच जगत्प्रभों देवदेव मनंतं पुरुषोत्तमं. हा जो उपदेश आहे हा भीष्माचार्यांनी या सगळ्या पांडवांना केला आणि भगवंताचं नाममहात्म्य सांगितलं. त्यानंतर युधिष्ठिराला शांतता प्राप्त झाली आणि भगवंताने द्वारकेला जाण्याकरता प्रारंभ केला, प्रस्थान केलं. कुरुवंशातले सगळ्या स्त्रिया सगळे पुरुष एकत्रित आले आणि भगवंत आज द्वारकेला जाणार आहे म्हणून खूप दुःख झालं. शंख, मृदंग, भेरी अशा विविध प्रकारचे वाद्य वाजवले आणि भगवंताचा निरोप दिला. भगवंत द्वारकेला गेले आहेत आणि भगवंत इकडनं हस्तिनापूर सोडलं आणि द्वारकेमध्ये जेव्हा प्रवेश करतात, द्वारकावासियांना कळालं की आज परमात्मा आमच्याकडे येतो आहे. भगवंताचं स्वागत करण्याकरता सुरुवात केली. स्वागतम कृष्णा. भगवंताचं सगळे गोप गोपिका स्वागत करत आहे. स्वागतम कृष्णा, आगतम कृष्णा. स्वागतं कृष्णा, सुस्वागतं 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 कृष्णा. स्वागतं कृष्णा, स्वागतं सुस्वागतं स्वागतं कृष्णा. स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा. स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा. स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा. स्वागतं कृष्णा, सुस्वागतं कृष्णा. स्वागतं कृष्णा, सुस्वागतं कृष्णा. स्वागतं कृष्णा, सुस्वागतं कृष्णा. स्वागतं कृष्णा, सुस्वागतं कृष्णा. भगवंताचं द्वारकेमध्ये प्रस्थान झालं. सर्वांनी भगवंताचं स्वागत केलं. इकडे हस्तिनापुरामध्ये अश्वत्थाम्याने पांडवाचा एकुलता एक वंशज उत्तरेच्या गर्भामध्ये वाढत होता. ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला पण उत्तरया हतो गर्भ ईशेना जीवित पुन्हा. भगवंताने आपल्या सामर्थ्याने त्याला पुन्हा जिवंत केलं आणि गर्भातील ते तेज संरक्षण करण्याकरता ज्योतिर्मयी स्वरूपाने तो परमात्मा अंगुष्ठ रूपामध्ये त्या परीक्षितीला दिसला आणि योग्य काळ योग्य वेळ चांगले सगळे ग्रह अनुकूल आहेत असं पाहिल्यानंतर भगवंताचं सामर्थ्य ते ज्याला प्राप्त झालेलं आहे अशा परीक्षिती राजाने, आता तो पुढे परीक्षिती बनणारच आहे, अशा परीक्षितीने उत्तरेच्या गर्भातून
जन्म घेतलेला आहे आणि पांडवांचा कुलदीपक सर्वांना पाहायला भेटला. भगवंताने त्याचं रक्षण केल्यामुळे विष्णू रात त्याचं हे नाव ठेवण्यात आलं. आणि आपला मुलगा पंतू हा कसा निघणार आहे म्हणून अनेक ब्राह्मणांना विचारलं. तर युधिष्ठिराला सांगण्यात आलं की तुमच्या वंशाची परंपरा कीर्ती पताका हा दशरथाच्या रामाप्रमाणे सगळ्या लोकांच्या मध्ये फडकावणार आहे. शिबी राजाप्रमाणे हा दानशूर, अग्नीसारखा तेजस्वी, समुद्रासारखा दुस्तर, सिंहासारखा बलवान, हिमालयासारखा उत्तुंग व्यक्तिमत्व, पृथ्वीसारखा क्षमाशील अशा विविध गुणांनी, बलीसारखा धैर्यवान, प्रल्हादासारखा निष्ठावान असा हा परीक्षिती, असे सगळे गुण ब्राह्मणाने त्याला सांगितले. आणि जाता जाता ही एक सांगितलं की एका ब्राह्मण पुत्राकडनं सर्पदंशाचा शाप मिळेल, पण मृत्यूच्या अगोदरच शुकाचार्यांची भेट होऊन तो मुक्त होईल. हा सगळा वृत्तांत युधिष्ठिराने आपल्या जन्मकुंडलीमधून इतरांच्याकडनं समजून घेतला. आणि हा इथला भाग समाप्त होतो. आता 1-2 मिनिटाचा भाग तो सांगून आपण थांबूया. आता असं झालं, भगवंत तिकडे गेलेत, इकडे पांडवांना आनंद झाला. आणि मधल्या काळामध्ये, युद्धाच्या काळामध्ये विदुर जे तीर्थयात्रेला गेले होते ते तीर्थयात्रेवरून पुन्हा मागे आले. विदुरांची विचारपूस केली. काका, अनेक संकटाच्या मध्ये तुम्ही आम्हाला वाचवलं, तुम्हाला आमची आठवण आली का? तुम्ही तीर्थयात्रा करत असताना काय काय पाहिलं, कोणकोणते अनुभव आले, हे सगळे अनुभव तुम्ही आम्हाला सांगा. आणि विदुर हे प्रत्यक्ष यमधर्म आहेत, पण त्यांना शाप मिळाला होता म्हणून ते 100 वर्ष या कुरुवंशाची सेवा करण्याकरता पृथ्वी तलावरती आले होते. आपल्याकडे एक कथा आहे मांडव्य ऋषींची. 10,000 विद्यार्थी ज्यांच्या गुरुकुलामध्ये अध्ययन करायचे, शास्त्रामध्ये पारंगत, ध्यानधारणेमध्ये पारंगत आणि सतत समाधीमध्ये राहणारे मांडव्य ऋषी आश्रमाच्या बाजूला ध्यानामध्ये बसले असताना राजाचे राजपुरुष त्या ठिकाणी आले आणि सांगितलं, तुम्ही चोरांना पाहिलं का? कारण त्याही काळामध्ये चोर होते. आता चोर आहे असं नाही, सगळ्या काळात चोर असतात. पण मांडव्य ऋषी समाधीत असल्यामुळे काही बोलले नाही. त्या राजसेवकांनी पाहिलं हाच चोर असावा. त्यांना पकडलं आणि राजाकडे नेलं आणि राजाला सांगितलं, आम्ही चोरांनाही पकडलं आणि चोरांच्या मोहरक्यालाही पकडलं. म्हटले कोण? हे चोराचे मोहरके आहेत. राजा म्हणतो, चोर चोराच्या वेशामध्ये असता तर खूप बरं वाटलं असतं, पण साधूच्या वेशामध्ये चोर? म्हणून आपल्याकडे भारत देशामध्ये जेव्हा काही करायचं असेल ना, लोक साधूचा वेश घेतात आणि वाईट काम करतात. रावणाचं आपण पाहिलंच आहे ना, साधूचा वेश घेतला. मग यांना सांगितलं, या सगळ्यांना फासावरती द्या. मांडव्य ऋषींना सुळावरती आणण्यात आलं. शूळ त्यांच्या पोटामध्ये शिरला, पण असो ऐसा कोठे आठवची नाही, देहेची विदेई भोगू दशा. राजाला महत्व कळालं, अरे हे कोणीतरी ऋषी आहेत. साष्टांग दंडवत घातला आणि क्षमा मागितली, आम्हाला माफ करा. मांडव्य ऋषी म्हणतात, तुला माफ मी कधीच केलं आहे, पण मला हे कळत नाही की मला या शूळाचं दुःख का झालं. ताबडतोब मांडव्य ऋषीने योग सामर्थ्याने यमधर्माला विचारलं, मला हे शूळाचं दुःख का झालं. तेव्हा मांडव्य ऋषींना ते यमधर्म सांगतात, तुम्ही लहान असताना फुलपाखराच्या पोटामध्ये तुम्ही काटा बोचला होता, काटाच तुम्ही घुसावला होता आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून तुम्हाला आता हे दुःख आहे. मांडव्य ऋषी विचारतात, तेव्हा मी किती वर्षाचा होतो? तेव्हा ते म्हणाले, असेल 6-7 वर्षाचे. मग मांडव्य ऋषी सांगतात, 6-7 वर्षाच्या मुलाला काही समजतं का? नाही. मग त्यांनी एक नेम घालून दिला,
14 वर्षाचे असेपर्यंत लहान मुलाने जर काही चुकीच्या गोष्टी केल्यात तर त्या चुकीच्या कर्माचं रूपांतर त्याच्या कर्मसिद्धांतामध्ये येऊ नये. जर काही चुकलं असेल 14 वर्षापर्यंत तर त्याचं जे काही चुकणं जे आहे त्याचं जे फल आहे ते कर्मसिद्धांतामध्ये येऊ नये. मग कोणाकरता कुठं जायचं ते तर 14 वर्षापर्यंत जर काही मुलगा चुकला तर त्या चुकीचं प्रायश्चित्त आईवडिलांकडे पाहिजे. म्हणून लहान वयामध्ये आई म्हणते माझा मुलगा कुठे आहे, माझा मुलगा कुठे आहे. म्हणून लहान वयामध्ये मुलांची जबाबदारी आईवडिलांनी घ्यायची. ते काही करत तर नाही ना. म्हणून आपण लक्षात ठेवा 14 वर्षाच्या अगोदर काय केलं आणि नंतर काय केलं. आणि म्हणून मांडव्य ऋषींनी शाप दिला यमधर्माला. 14 वर्षाच्या आतमध्ये असताना तुम्ही मला ही घोर शिक्षा दिली. तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जाऊन दासीपुत्र व्हावं लागेल आणि कुरुवंशाची सेवा करावी लागेल. आणि म्हणून विदुर हे यमधर्म आहेत आणि कुरुवंशाची सेवा करण्याकरता त्या ठिकाणी आलेत. आणि आता विदुर आणि युधिष्ठिर या दोघांच्या मध्ये संवाद झाला आणि त्यांनी गांधारी आणि धृतराष्ट्रांना उपदेश करून ते हिमालयामध्ये गेले आणि आपला देह समाप्त केला. या संबंधाचं जे काही विचार परामर्श आहे असं म्हणतात की विदुराने जवळ गेले आणि धृतराष्ट्राला विचारलं कसं काय चाललं. ते म्हटले बरं आहे. बरं आहे. अरे 100 वर्ष जगूनही तुला आता जगण्याची आशा आणखी आहे. तुझे 100 मुलं ज्या भीमाने मारले त्या भीमाच्या हातून खातो, तुला काही बरं वाटतं की नाही. आणि भीम म्हणायचा आजचा शिरा बरा झाला का. म्हणजे हो चांगला झाला. अशी गदा मारली म्हटले दुर्योधनाच्या मांडीवरती किंकाळत मेला. घ्या ना शिरा आणखी. म्हणजे एका बाजूला त्याला पुत्राच्या मरणाची आठवण करून द्यायची आणि एका बाजूला जेव खाऊ घालायचं. तेव्हा विदुर म्हणतात भीमापवर्जितम पिंडम आदत्य गृहपालवत. कुत्र्यासारखं दुसऱ्याचं अन्न खाऊन लाज वाटली पाहिजे तुम्हाला. सोडा ना आसक्ती, चला जंगलामध्ये. विदुराचं ते वाक्य ऐकलं आणि लगेच आंधळा धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर हिमालयाच्या उत्तर दिशेने गेले. जिथे आता हरिद्वारला सप्त सरोवर आहे त्या सप्त सरोवराच्या मध्ये ध्यान संध्या करायची, देवाची उपासना करायची. आणि एक दिवस युधिष्ठिर येतोय, पाहतोय तो आपले काका नाहीत, गांधारी नाहीत. कुठे गेले असतील. तेवढ्यामध्ये नारद महर्षी तिथे आले आणि सांगितलं आता काळजी करू नका, 7 दिवसामध्ये ते देह सोडणार आहेत. आणि मग नारदांच्या म्हणणं हे ऐकलं आणि एक दिवस अचानक पद्धतीने त्या आंधळ्या धृतराष्ट्राने योग सामर्थ्याच्या द्वारे गार्हपत्य अग्नी, दक्षिणायन अग्नी असे जे 3 अग्नी आहे ते 3 अग्नी प्रगट केले आणि स्वतः झोपडीमध्ये असताना आपल्या देहाला योग सामर्थ्याने आग लावून घेतली आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये ते विलीन झाले. गांधारीने हे पाहिलं की धृतराष्ट्राने आपला योग सामर्थ्याने प्राणज्योत अग्नीत समर्पित केली. हे पाहिल्यानंतर गांधारी देखील त्याच अग्नीमध्ये पतीच्या बरोबर सती गेली. आणि इकडे युदुर पुन्हा तीर्थयात्रेला निघून गेले. हा भाग येथे समाप्त होतो आणि पुढचा जो शेष भाग आहे हे सगळं घडल्यानंतर भगवंताला जाऊन बरेच दिवस झाले. भगवंताची खुशाली काय कळण्याकरता युधिष्ठिराने अर्जुनाला द्वारकेमध्ये पाठवलेलं होतं आणि अजूनही अर्जुन येत नाही. अशा अनेक प्रकारच्या शंका कुशंका युधिष्ठिराच्या मनामध्ये निर्माण झाल्या. त्या संबंधाचा सगळा विचार उद्या आपण सकाळी बरोबर 9 वाजता पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे
त्यांनी गीता ऐकली, पण अंधू तोही अवसरे सुखिया झाला. आंधळा मनुष्य आहे, पण तो देखील अंतिम समयी मोक्षाला गेला. म्हणून भागवत कथा ऐकली, जरी आता ह्या मिनिटाला उपयोग झाला नाही तर नंतर नक्कीच उपयोग होतो. हा सगळा वृत्तांत आपण ह्या ठिकाणी पाहिला. शेष भाग उद्या आपण पाहूया. आणि झालेली सेवा ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणारविंदी समर्पित करून आरती घेण्याकरता आपण पुढे यायचं आहे. तोपर्यंत भगवन नामचिंतन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद